Hello student, welcome to our YouTube channel and online e-learning classes, that is the LRKH, Late Rajiv Bokadam Educational Hub from the late Rameshwar Pudkar Junior College, Sonpet. I am Mr. M.D. Mehtre. I will teach you about subject biology. In the last lecture we have to seen the chapter first, that is the living world. In this living world we have to learn in it the growth factor or reproduction, metabolism, herbarium, botanical garden, museum and zoological park. These are the all parts can be included in the living world chapter. Next topic, that is the biodiversity parks. This biodiversity parks, there are the different kinds of the plant varieties or animal varieties can be produced in it. First of all, we have to learn what is mean by the biodiversity. Biodiversity, it means that it is defined as the diversity or variety of life from on the earth. म्हणजेच काय आहे तर ह्या ठिकाणी ही जी काही डायव्हर्सिटी आहे, आता हा बायोडायव्हर्सिटी पार्ट आहे तो कशापासून तर बायो आणि डायव्हर्सिटी ह्या दोन वेगवेगळ्या वर्ड्स पासून काय झालेलं तयार झालं. बायो मीन्स काय, दॅट इज द जीव, राईट, आणि डायव्हर्सिटी म्हणजेच त्या ठिकाणी व्हरायटी. लाईफ, बायो मीन्स लाईफ अँड डायव्हर्सिटी मीन्स व्हरायटी. दीज आर द बायोलॉजिकल व्हरायटीज कॅन बी फॉर्म्स और प्रोड्यूस्ड इन द अर्थ और ऑन द अर्थ, राईट. इट इज नोन टू बी द बायोडायव्हर्सिटी. मग आता आपण पाहतो की ही बायोडायव्हर्सिटी आहे, ती बायोडायव्हर्सिटी काय इसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट आहे कशासाठी तर एन्व्हायरमेंटसाठी, अर्थसाठी. मग आता ही जी काय बायोडायव्हर्सिटी आहे ती बायोडायव्हर्सिटी आपण पाहत असताना वेगवेगळ्या प्लांट्सच्या व्हरायटीज असतील किंवा वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या व्हरायटीज असतील, त्या ॲनिमल्सच्या व्हरायटीज, प्लांट्सच्या व्हरायटीज ज्या एका ठिकाणी त्या ठिकाणी काय प्रोड्यूस केले जातात त्याला आपण काय म्हणतो बायोडायव्हर्सिटी. मग आता ही जी काही ते लोकेशन आहे त्या लोकेशनला काय म्हणायचं, दॅट इज द बायोडायव्हर्सिटी पार्क्स. मग आता अशा प्रकारची जी काही बायोडायव्हर्सिटी पार्क्स आहेत, इट इज अन इकॉलॉजिकल असेंब्लेजेस ऑफ द स्पेसीज दॅट फॉर्म्स अ सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी ऑन द डिग्रेडेड और बॅरेन लँडस्केप, राईट. म्हणजे काय ह्याच्यामध्ये आता ही जी काही इकॉलॉजिकल असेंब्लेजेस आहेत किंवा त्या ठिकाणी ज्या काही स्पेसिजेस आहेत त्या स्पेसिजेस ह्या ठिकाणी प्रोड्यूस केले जातात, अशा ठिकाणी प्रोड्यूस केले जातात ज्या की काय त्या ठिकाणी डिग्रेडेड किंवा बॅरन लँडस्केप आहे, जे की त्या ठिकाणी आपण म्हणतो गायरान वगैरे अशा प्रकारच्या लँडस्केपवरती काय केले जातात, हे प्लांट्सच्या व्हरायटीज प्रोड्यूस केले जातात. तशा प्रकारच्या प्लांट्सच्या व्हरायटीजला आपण काय म्हणतो, दॅट इज नोन टू बी द बायोडायव्हर्सिटी. मग आता ही जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ती बायोडायव्हर्सिटी फॉर्म होत असताना म्हणजेच आता ही जी काही जैवविविधता म्हणतो आपण त्याला इन मराठी, जी काही ती आहे ती जपणं किंवा त्याला त्याची जपणूक करणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण जी काही लाईफ सायकल पाहतो, बरोबर आहे, लाईफ सायकलमध्ये आपण पाहिलेलं आहे प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर आणि टर्शरी कन्झ्युमर्स. ह्याच्यातला एक जरी कन्झ्युमर त्या ठिकाणी कमी झाला किंवा डेड झाला तर त्याचा पूर्ण इफेक्ट हा त्या ठिकाणी लाईफ सायकलवरती त्या काय पाहायला झालेला आपल्याला दिसतो. मग आता ही जी काही लाईफ सायकल आहे त्या लाईफ सायकलमध्ये प्रायमरी कन्झ्युमर, सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ प्रायमरी कन्झ्युमरचं, तर त्यामध्ये जे काही प्लांट्स आहेत ते प्लांट्स. सेकंडरी कन्झ्युमर्स त्याच्यावरती रॅबिट आहे, तो रॅबिट. त्याचप्रमाणे टर्शरी कन्झ्युमर रॅबिटला खाणारा एखादा त्या ठिकाणी काय लॉयन घ्या किंवा टायगर घ्या अशा प्रकारचा. मग आता ही जी काय लाईफ सायकल आहे, लाईफ सायकल मध्ये रॅबिट जर कमी झाले तर त्या ठिकाणी काय
प्रायमरी कन्झ्युमर्स वाढणार आणि टर्शरी कन्झ्युमर्स कमी होणार. का? कारण की जे काही सेकंडरी कन्झ्युमर होतात, सो सेकंडरी कन्झ्युमर काय करत होता, प्रायमरी कन्झ्युमरला कन्झ्युम करत होता आणि तो त्याची लाईफ चालू ठेवत होता आणि त्याला त्या ठिकाणी स्वतःच अन्न तयार करून काय टर्शरी कन्झ्युमर्स स्वतःची लाईफ तयार करत होता. राईट. मग आता ह्यामध्ये जर सेकंडरी कन्झ्युमर अचानक कमी झाले तर त्या ठिकाणी प्रायमरी कन्झ्युमर्स काय होणार, त्या ठिकाणी त्यांची वाढ होणार आणि टर्शरी कन्झ्युमर्स आहेत ते त्या ठिकाणी काय होणार, कमी होणार. राईट. म्हणजे ह्याचा जे काही त्या ठिकाणी इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्याला ह्या बायोडायव्हर्सिटीवरती काय झालेला पाहायला भेटतो. इट मीन्स म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ही जी काही त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे ती बायोडायव्हर्सिटी जपणं ते सुद्धा काय तितकंच इम्पॉर्टंट आहे. मग आता ह्यामध्ये जर जे बायोडायव्हर्सिटी पार्क्स ते तयार केलेले आहेत जे की त्या ठिकाणी इन ए व्ह्यू मॅनर त्या ठिकाणी बाय आर्टिफिशियल मॅनरमध्ये त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पार्क्स तयार केलेले आहेत जेणेकरून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या जे काही स्पेसिसेस आहेत त्या प्लांट्सच्या असतील किंवा त्या अॅनिमल्सच्या असतील त्या स्पेसिसेस काय केले गेलेले त्या ठिकाणी प्रोड्यूस केले गेलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी प्रोटेक्ट केले गेलेले. मग अशा प्रकारच्या ह्या ज्या काही स्पेसिसेस आहेत त्या स्पेसिसेस आपण ज्या ठिकाणी ज्या लोकेशनला त्या ठिकाणी स्टोअर करतो, त्या ठिकाणी सेव्ह करतो किंवा त्याला त्या ठिकाणी प्रोटेक्ट करतो, तशा प्रकारच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणाला त्या प्लेसला काय म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी पार्क्स म्हणतो. मग आता एक्झाम्पल मध्ये जर घेतलं आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इन द महाराष्ट्र त्या ठिकाणी हे बायोडायव्हर्सिटी पार्क कोणतं आहे तर लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क. दॅट इज द देअर आर द इन्क्लूड इन ए महाबळेश्वरला त्या ठिकाणी गुरेघर नावाचं नाही का त्या ठिकाणी प्लेस आहे, त्या ठिकाणी ही जे काही बायोडायव्हर्सिटी पार्क आहे ते त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेले. मग आता हे जे काय बायोडायव्हर्सिटी पार्क आहे त्या ठिकाणी महाबळेश्वरचं दिस इज द बेस्ट मॉडेल फॉर द कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन ए अर्बन लँडस्केप. म्हणजे आता हे महाबळेश्वर म्हणलं की त्या ठिकाणी आपण पाहतो की एक प्रेक्षणीय पर्यटनाचं स्थळ आहे, म्हणजे दॅट इज द अर्बन सिटी. मग आता अशा प्रकारच्या अर्बन सिटीमध्ये सुद्धा काय त्या ठिकाणी आपण ही बायोडायव्हर्सिटी प्लेस किंवा बायोडायव्हर्सिटी पार्क्स ही त्या ठिकाणी कशा प्रकारे तयार करू शकतो हे त्या ठिकाणी वन ऑफ द मोस्ट एक्झाम्पल हे काय त्या ठिकाणी ह्या बायोडायव्हर्सिटी पार्क्स किंवा त्या ठिकाणी कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहू शकतो. देन सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द इंटर रिलेशन्स. मग आता ह्या बायोडायव्हर्सिटीचा त्या ठिकाणी आपल्याला उपयोग काय होतो तर आपण त्याचं कन्झर्वेशन तर केलेलंच आहे त्या ठिकाणी असणाऱ्या प्लांट्सचं असेल किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या अॅनिमल्सचं. मग त्या ठिकाणी त्याचं अॅनिमल्सचं प्लांट्सचं कन्झर्वेशन करत असताना त्या ठिकाणी त्यांचं जे काही सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आहे त्या लिव्हिंग थिंग्सचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं ते त्या ठिकाणी हेल्पफुल ठरतं. तर कशासाठी टू अंडरस्टँड द इंटर रिलेशन्स म्हणजे त्या ठिकाणी एकमेकांमध्ये असणारे जे काही त्या ठिकाणी रिलेशन्स आहेत. म्हणजे आता जसं आपण त्या ठिकाणी पाहिलं जे काही त्या ठिकाणी प्लांट्स आहेत प्लांट्सवरती दुसरा अॅनिमल आहे, दुसऱ्या अॅनिमल्सवरती तिसरा अॅनिमल आहे, तिसऱ्या अॅनिमलवरती चौथा अॅनिमल आहे. म्हणजे हे एकमेकावरती कसे डिपेंड्स आहेत. राईट. मग आता अशा प्रकारची जी काही डिपेंडिंग सिस्टीम आहे म्हणजे इंटर रिलेशनशिप सिस्टीम आहे त्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी सुद्धा काय हे बायोडायव्हर्सिटी पार्क्स हा इम्पॉर्टंट रोल कॅरी आउट करतात. In order to understand interrelations between the organisms and maintain harmony on planet Earth, study of biodiversity must. It means म्हणजेच आता या ठिकाणी आपण पाहिलं की जी काय इंटररिलेशनशिप आहे ती त्या ठिकाणी अंडरस्टँड करणे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या कशामधली तर त्या ऑर्गॅनिझम्स मधली म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधली अँड मेंटेन द हार्मोनी ऑफ प्लॅनेट अर्थ म्हणजे त्या ठिकाणी त्याचे जे काही व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज मेंटेन करण्यासाठी काय त्यासाठी सुद्धा ते त्या ठिकाणी हेल्पफुल ठरतात. म्हणजे ही जी काही अशा प्रकारची बायोडायव्हर्सिटी आहे ती बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी त्याला हेल्प आपल्याला त्याचं जे काही इंटर रिलेशन्स आहेत ते त्या ठिकाणी ऑब्झर्व करण्यासाठी किंवा अंडरस्टँड होण्यासाठी त्यासाठी सुद्धा काय ही बायोडायव्हर्सिटी इम्पॉर्टंट रोल कॅरी आउट करते. हे झालं सगळं त्या ठिकाणी अबाउट द बायोडायव्हर्सिटी पार्क बद्दल.
बायोडायव्हर्सिटी कशासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि त्याचप्रमाणे त्याचं जे काही इम्पॉर्टन्स त्या पार्क्स आहे ते पार्क्सचा आपण इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी पाहिले. नेक्स्ट टॉपिक आहे म्हणजेच त्या ठिकाणी की, म्हणजेच ह्या ठिकाणी जे काही टॅक्झॉनॉमिकल ऍड्स आहेत त्या टॅक्झॉनॉमिकल ऍड्स मध्ये आपण त्या ठिकाणी ह्याच्या अगोदर पाहिले की सम लाईक टू द फ्लोरा, मोनोग्राम्स, कॅटलॉग्स, मॅन्युअल्स एक्सेट्रा. These are the other keys you can see used to the study about the taxonomy. मग आता ही जी काही टॅक्झॉनॉमी आहे त्या टॅक्झॉनॉमीची स्टडी ह्या ठिकाणी ह्या बाकीच्या कीज टॅक्झॉनॉमिकल ऍड्स दॅट इज द कीज. सम ऑफ द अदर कीज यू कॅन सी टू द यूज ऑफ द स्टडी अबाउट द टॅक्झॉनॉमी दॅट इज द फ्लोरा, मोनोग्राम्स, कॅटलॉग्स, मॅन्युअल्स एक्सेट्रा. These keys there are the very helpful about the taxonomic study. Some that are the taxonomic study, there are the some like to the key. It is another one taxonomical ads can be included to in it. In the key, they have used for the classification of plants and animals. They can be, it is based on the contrasting characters. Contrasting, it means there are the opposite characters. इट मीन्स अपोजिट कॅरेक्टर्स म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्लांट्स असतील किंवा त्या ठिकाणी अॅनिमल्स असतील, त्या अॅनिमल्सच्या त्या प्लांट्सच्या जे काही वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत त्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्सवरती आपण त्याचं ऑब्झर्वेशन करून त्या ठिकाणी काय करू शकतो, त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. ह्या कीज थ्रू आपण त्या ठिकाणी त्या प्लांट्सची स्पेसीज ही कोणत्या क्लासिफिकेशन नुसार त्या ठिकाणी त्याचं आयडेंटिफाय करू शकतो. द स्टेटमेंट इन द की इज कॉल्ड ॲज दी लीड्स. मग आता हे जे काही त्या ठिकाणी स्टेटमेंट्स आहेत म्हणजे त्या ठिकाणी लीफ असेल किंवा त्या ठिकाणी प्लांटची स्टेम असेल, त्या प्लांटचे रूट्स असतील, त्या प्लांटच्या फ्रुटिंग बॉडीज असतील किंवा त्याचे फ्लावर्स असतील, ह्या सगळ्यांची सिस्टमॅटिक स्टडी ज्यावेळेस करतो किंवा एखादा त्या ठिकाणी स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी लिहितो त्या स्टेटमेंटला आपण काय, इट इज नोन टू बी द लीड. दॅट इज द वन कॅरेक्टर ऍक्सेप्ट अँड वन रिजेक्ट इन द की. म्हणजेच त्या ठिकाणी आता हे जे काय आपण अपोजिट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स म्हटलो किंवा त्या ठिकाणी अपोजिट कॅरेक्टर्स म्हटलो, त्या ठिकाणी हे जे काही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत त्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स मध्ये ह्या कीज मध्ये ऑब्झर्व करत असताना त्या ठिकाणी वन कॅरेक्टर कॅन बी ऍक्सेप्टेड अँड वन कॅरेक्टर इज ए रिजेक्टेड. म्हणजेच त्या ठिकाणी काय केलं जातं, त्या कीज मध्ये एक कॅरेक्टर हा त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केला जातो तर एक कॅरेक्टर त्या ठिकाणी काय केला जातो, रिजेक्ट केला जातो. जसं जस्ट लाईक टू द एक्झाम्पल त्या ठिकाणी प्लांट्स मध्ये जर घेतलं आपण, त्या ठिकाणी त्या प्लांट्सला रूट हे कशा आहेत, जस्ट टू द टॅप रूट सिस्टीम आहे किंवा हेरी लाईक ऍडव्हान्टेटियस रूट सिस्टीम आहे. हे दोन त्या ठिकाणी ऑप्शन दिले जातात जेणेकरून आपण काय करतो, त्या ठिकाणी त्याची ती टॅप रूट आहे, टॅप रूट असेल तर इट इज प्रेझेंट टू द टॅप रूट दॅट राईट. इन द अॅनिमल्स मध्ये जर घेतलं तर त्या ठिकाणी सम लाईक टू द हिअर आर प्रेझेंट, हिअर आर अब्सेंट. म्हणजेच ह्या ठिकाणी काय आपण म्हणतो, त्या ठिकाणी त्या प्लांट अॅनिमल्सला हिअर प्रेझेंट आहेत का किंवा हिअर अब्सेंट आहे. म्हणजे अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी सिस्टमॅटिक पोझिशन आहे किंवा लीड्स आहेत ते त्या ठिकाणी त्याचे जे काही कॅरेक्टर्स आहेत, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स हे त्या ठिकाणी त्याच्या वन कॅरेक्टर कॅन बी ऍक्सेप्टेड अँड वन कॅरेक्टर कॅन बी रिजेक्टेड ह्या फॉर्म मध्ये काय केलं जाते, त्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं. म्हणजे अशा प्रकारची जी काही टॅक्झॉनॉमिकल ऍड्स आहेत ह्या टॅक्झॉनॉमिकल ऍड्स मध्ये ते जे काही फ्लोरा, मोनोग्राम्स, कॅटलॉग्स किंवा मॅन्युअल्स हे आहेत त्याचप्रमाणे ही सुद्धा त्या ठिकाणी ही कीज त्या ठिकाणी आपण काय करतो, यूज करतो जेणेकरून त्या ठिकाणी त्या प्लांट्सची किंवा त्या अॅनिमल्सची आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी स्टडी करू शकतो किंवा त्या ठिकाणी त्याचे जे काही क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन आयडेंटिफाय करू शकतो. अशा प्रकारच्या ह्या त्या ठिकाणी प्रोसेस आहे, टॅक्झॉनॉमिकल स्टडी आहे. तीच टॅक्झॉनॉमिकल स्टडी ह्या ठिकाणी आपण ह्या कीजच्या मदतीने काय करू शकतो, त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो किंवा त्याचं ऑब्झर्वेशन करू शकतो. राईट. म्हणजेच आता ह्या ठिकाणी आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आतापर्यंत जे काही त्या ठिकाणी लिव्हिंग वर्ड टॉपिक आहे त्या लिव्हिंग वर्ड टॉपिक मधला हा लास्ट टॉपिक त्या ठिकाणी आपण ऑब्झर्व केला. आता हे जे काही त्या ठिकाणी फर्स्ट चॅप्टर आहे तो फर्स्ट चॅप्टर आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. यानंतर जे काही सेकंड चॅप्टर आहे तो सेकंड चॅप्टर आपण त्या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व करणार आहोत. म्हणजेच आता ह्या ठिकाणी आपला फर्स्ट चॅप्टर या त्या ठिकाणी कंप्लीट झाला. यानंतर ह्यामध्ये जी काही असणारी एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करायची आणि ती नंतर आपल्या माझ्या नंबरवरती त्या ठिकाणी सेंड करायची. राईट. ठीक आहे. यामध्ये जर काय कोणाला काही प्रॉब्लेम असेल आतापर्यंतच्या सर्व लेक्चर्समध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही वैयक्तिकरित्या ते विचारू शकतात.
आणि आपली जी काही ऑनलाईन स्टडी आहे त्या ऑनलाईन स्टडीसाठी कंटिन्युअली त्या ठिकाणी तुमचं कंटिन्युएशन राहू द्या, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी पुढे त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. धन्यवाद.